श्री स्वामी समर्थ. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक मारवाडी श्री स्वामीरायांच्या सेवेस 3 वर्षे येऊन राहिला होता. त्याच्या घरची पत्रे वारंवार येत, पण मारवाडी गेला नाही. 3 वर्षानंतर त्याचा बाप व चुलता दोघे त्याला देशात नेण्याकरता आले. एक दिवस चोळप्पास त्यांनी सांगितले, महाराजांची प्रार्थना आमच्या मुलग्याबद्दल करा आणि आमच्याबरोबर त्याला देशात नेण्याची आज्ञा देण्यास सांगा. चोळप्पाने लगेच स्वामींची प्रार्थना केली. मारवाडी आपल्या मुलास मारवाडात नेण्याकरता आज्ञा मागत आहे, त्यांना काय ते सांगा. महाराज मारवाडास म्हणाले, आपले घरी जा व कधी कधी इथे येत जा. अशी आज्ञा होताच महाराजांना नैवेद्य पूजा वगैरे करून जाण्याची तयारी केली आणि त्रिवर्ग श्रींची आज्ञा घेण्याकरता आले. त्यावेळी श्री समर्थांची स्वामी महारवाड्यात होती. त्या ठिकाणी दर्शन घेऊन विनवू लागले की आम्ही आता देशाला जातो, आमच्यावर कृपा असावी. तरुण मारवाडी वारंवार पाया पडून, हे पाय आता आम्हाला अंतरले, कृपा करून महाराज पायांचे दर्शन कधी कधी देत जा आणि मला काही प्रसाद द्या, असे विनवू लागला. हे ऐकून श्री गुरु त्यास म्हणाले, येथे घेणे देणे व्यापार काही नाही. प्रसाद पाहिजे असल्यास त्या हाडकातून 4 हाडके घेऊन जा. समोरच एक हाडांचा ढीग पडला होता. त्यातील 4 हाडे भीत तरुण मारवाड्याने एका फडक्यात बांधून घेतली. तिघे मारवाडी देशी गेल्यावर घराच्या बाहेर हाडकांचे गाठोडे ठेवून घरात गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी गाठोडे उचलू लागला. तो गाठोडे जड लागले. सोडून पाहिले तो आत हाडकांऐवजी उत्तम सोने दृष्टीस पडले. मारवाड्यास अति आनंद झाला. सोने वजन केले तो ते 5 शेर भरले. 3 वर्षांची चाकरी चौपट प्रमाणे झाली. पुन्हा तो मारवाडी अक्कलकोटास दर्शनाकरता आला. त्याने त्यातील 10 तोळे सोने महाराजांसमोर आणून ठेवले व दंडवत घालून तो खाली बसला आणि त्याने आपली सर्व हकीकत तेथील सेवेकऱ्यांस सांगितली आणि तो स्वामीरायांचा एकनिष्ठ दास झाला. उत्तरोत्तर त्याची भक्ती वाढून त्या गावी कीर्ती पसरली. श्री स्वामी समर्थ.